खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना सुप्रिया सुळेंनी अजितदादांसोबतच्या पुण्यातल्या युती संदर्भातले संकेत दिलेत की काय असं बोललं जात आहे। आपली आणि अजित पवारांची अद्याप भेट झालेली नाही, मात्र कार्यकर्त्यांसोबत बोलून आपण युतीचा निर्णय घेणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या। प्रशांत जगताप यांच्या सोबतही तब्बल 6 तास चर्चा केली गेली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं। तर ठाकरे बंधूंची जी युती झाली त्या युती संदर्भात आपल्याला मनापासून आनंद झाल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। असा कुठलाही निर्णय, रीड माय लिप्स, अजूनही असा कुठलाही निर्णय झालेला नाही। आणि चर्चा तर सगळ्यांची सुरू करते, माझी भारतीय जनता पक्षाची पण चर्चा होते। मी प्रशांत दादांच्या बरोबर 6 तास चर्चा केली आहे। 6 त्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या 100% झाल्याच पाहिजेत, त्या मला मान्य आहे। प्रत्येक कार्यकर्ता प्रोटेक्ट झाला पाहिजे, ते अर्थातच मान्य आहे। आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या मनात ते वेगळं, आमच्या पक्षात प्रोटोकॉल नसतो, आम्ही कुटुंब म्हणून पक्ष चालतो। या पक्षात सब समान आहे, आदरणीय पवारसाहेब सोडून आम्ही। मला उद्धवजी आणि राजजी हे एकत्र आल्याचा मनापासून आनंद आणि समाधान। इलेक्शन किती सीट होतील ते कळेलच आज नाही। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे भाजपकडून मात्र या युतीवर तीव्र टीका सुरू झालेली आहे। अमित साटम आणि आशिष शेलार यांनी मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि महायुतीचाच होणार अशी घोषणा देखील केलेली आहे। भाजपची प्रतिक्रिया खूप स्पष्ट आहे। मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल आणि तो महायुतीचाच असेल, महायुतीचाच असेल। आता दुसऱ्या त्यांच्या नवीन झालेल्या मित्रपक्षाने म्हणजे उद्धवजींच्या पक्षाने प्रतिक्रिया दिली नाही, कारण कदाचित मामू यांच्याकडनं त्यांना संमती आली नसेल। नवीन मामू कोणीतरी जोडलेत त्यांनी, त्यांची संमती आल्यावर ते बोलतील। मुंबईचा महापौर मराठी होईल हे त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाहीये, हे सर्वप्रथम मीच सांगितलं होतं। आणि त्यामुळे मुंबईचा महापौर हा मुंबईकरांचा महापौर असेल, मुंबईकरांनी ठरवलेला महापौर असेल। आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांनी त्यांचा स्वतःचा महापौर, महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये त्यांना भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता, मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता, मुंबई शहराला या मामूंच्या टोळीपासून सुरक्षित ठेवण्याकरता विराजमान करण्याचा निर्णय मुंबईकरांनी केलेला आहे। महायुतीनं प्रचाराचा नारळ फोडलेला नाही आणि अजूनही महायुती संदर्भात आमच्या चर्चा सुरू आहेत। पुढच्या 1 ते 2 दिवसात निर्णय समोर येईलच अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिलेली आहे। प्रचाराचा नारळ फोडतो मी अशातला काय भाग नाही। नियोजित पद्धतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी आज आपले आमदार आहेत त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांचं मनोगत, त्यांना आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका या माध्यमातून अधिक ताकद शक्ती देणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे। महापालिकेच्या संदर्भातला अंतिम निर्णय मी आपल्याला सकाळी सांगितल्याप्रमाणे 2 दिवसात अधिकृतपणाने आम्ही बसून जाहीर करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।